रविवार 3 ऑगस्ट सुट्टीचा दिवस असल्यामुळे सकाळी लोकल ट्रेन्स आणि प्लॅटफॉर्म्सवर फारशी गर्दी नव्हती, पण बाहेरगावी जाणाऱ्या गाड्यांमध्ये मात्र प्रवाशांची संख्या नेहमीसारखीच होती। मुंबईहून नांदेडकडे जाणाऱ्या तपोवन एक्सप्रेसमधून एक 26 वर्षीय तरुण प्रवास करत होता। खोपोली सोडून गाडी पुढे जात असताना हा तरुण दरवाजात उभा असताना अचानक त्याच्या हातावर एक जोराचा फटका बसला। हा फटका इतका जोरात होता की त्यामुळे या तरुणाचा तोल गेला आणि तो गाडीतून खाली पडला। त्याचवेळी त्याच्या पायावरून एक्सप्रेसचं चाक गेल्यानं या तरुणाला आपला पाय गमवावा लागला। पण एवढं होऊन सुद्धा फटका मारणारा चोर थांबला नाही। या तरुणाकडे असलेला 20,000चा फोन चोरून तो आरोपी तिथून फरार झाला। पोलिसांनी शोध घेत त्याला अटक केली तेव्हा संबंधित आरोपी हा अल्पवयीन असल्याची माहितीही पोलिसांकडून देण्यात आली आहे। पण या घटनेमुळे 26 वर्षीय तरुणाला आपला पाय गमवावा लागलाय। त्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चा व्हायला लागली आहे की मुंबई आणि तिच्या आसपासच्या परिसरात रेल्वे लाईनवर ॲक्टिव्ह असलेल्या फटकामार चोरांची आणि या फटका गँगच्या दहशतीची। ही फटका गँग नेमकी आहे काय, या फटका गँगचे चोरीचे पॅटर्न काय, त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। मुंबईहून नांदेडला जाणारी तपोवन एक्सप्रेस रविवार 3 ऑगस्टच्या सकाळी 5:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून निघाली। 6च्या दरम्यान ही एक्सप्रेस ठाणे स्टेशनवर आली तेव्हा गौरव निकम हा 26 वर्षीय तरुण एक्सप्रेसमध्ये चढला। तो ठाण्याहून नाशिकला चालला होता। ट्रेनमध्ये गर्दी असल्यानं तो दरवाजातच उभा होता। हातात मोबाईल घेऊन तो कोणाशी तरी बोलत राहिला। सकाळी 7च्या दरम्यान तपोवन एक्सप्रेसनं खोपोली क्रॉस केलं। त्यावेळी शहाड आणि आंबिवली स्टेशनच्या दरम्यान दरवाजात उभ्या असलेल्या गौरवच्या हातावर कोणीतरी काठीनं जोरदार फटका मारला। यावेळी बेसावध असलेल्या गौरवचा तोल गेला आणि तो गाडीतून खाली पडला। पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे खाली पडल्यावर त्याचा डावा पाय ट्रेनच्या चाकांखाली आला। त्याच्या पायावरून चाक गेल्यानं त्याचा डावा पाय कापला गेला, तर उजव्या पायाला सुद्धा गंभीर जखम झाली। या घटनेनंतर ट्रेनमधल्या लोकांनी आरडाओरडा केला। गौरवला वाचवण्यासाठी आपत्कालीन चेन ओढण्यात आली। गौरव वेदनेनं विव्हळत होता, पण त्याचवेळी फटका मारणारा चोर त्याच्याजवळ आला। जखमी झालेल्या गौरवला त्यानं लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि गौरवकडचा 20,000 रुपयांचा फोन आणि काही पैसे घेऊन आरोपी तिथून पसार झाला। याबाबतची माहिती कल्याण रेल्वे पोलिसांना मिळाल्यावर पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। गौरवला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि त्याच्यावर उपचार सुरू झाले। पण या घटनेमुळे अवघ्या 26 वर्षांच्या गौरवला आपला एक पाय गमवावा लागलाय। या घटनेनंतर पोलिसांनी काही वेळातच फटकामार इराणी चोराला अटक केली। हा चोर आंबिवली परिसरातल्या इराणी वस्तीत राहणारा असून तो अल्पवयीन आहे। तसंच त्याच्यावर याआधी सुद्धा 4-5 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। त्याच्याकडून पोलिसांनी गौरवचा चोरी केलेला फोन सुद्धा ताब्यात घेतलाय। आता आंबिवलीतल्या या इराणी वस्तीतल्या चोरट्यांकडून इथं सातत्यानं हल्ले केले जात असल्याचं पाहायला मिळतं। इराणी वस्तीतल्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस आले की त्यांच्यावर हल्ला करण्याचे प्रकार सुद्धा अनेक दिवसांपासून सुरू आहेत। गेल्या वर्षी इराणी वस्तीत पोलिसांवर दगडफेक झाल्याची घटना सुद्धा घडली होती। पण ट्रेनमधल्या प्रवाशांच्या हातावर फटका मारून चोरी करण्याचा हा पॅटर्न फक्त कल्याण ठाणे भागातच पाहायला मिळतो असं नाही। फटका गँगच्या चोरांचं हे नेटवर्क अख्ख्या मुंबईत पसरलंय। या फटका गँगकडून चोरीसाठी झालेल्या हल्ल्याच्या अनेक घटना समोर आल्यात। फटका गँगचे हल्ले अनेकदा प्रवाशांच्या जीवावर सुद्धा बेतलेत। वेगवेगळ्या पॅटर्ननं हल्ले करून चोरी करण्याचा डाव गेली अनेक वर्ष फटका गँग खेळते। फेब्रुवारी 2024 मध्ये फटका गँगच्या हल्ल्यात एका 22 वर्षीय तरुणाला आपला हात गमवावा लागला होता। त्यामुळे फटका गँग आणि तिच्या दहशतीची नेहमीच चर्चा होत असते। ही फटका गँग, तिचं नेटवर्क आणि त्यांच्या चोरीच्या पॅटर्नबद्दल आता माहिती घेऊयात। वेळ आणि पैसा दोन्ही वाचत असल्यामुळे मुंबई, नवी मुंबई, वसई विरार आणि पालघरमधले रहिवासी प्रवासासाठी लोकल ट्रेनला पसंती देतात। मुंबईतल्या सेंट्रल, वेस्टर्न, हार्बर अशा सगळ्याच रेल्वे मार्गांवरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात। यामुळे लोकलमध्ये बसायलाच नाही तर घुसायला सुद्धा जागा नसते। म्हणून मग दरवाजात उभं राहून लटकून प्रवाशांचा प्रवास करणं हे मुंबईतलं कॉमन चित्र। पण लोकलच्या याच गर्दीचा फायदा फटका गँगसारख्या टोळ्या घेतात। पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते वैतरणा दरम्यान, मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणे स्टेशन्स दरम्यान फटका गँग प्रवाशांची लुटमार करण्यासाठी टपून बसलेली असते। प्लॅटफॉर्मवर ट्रेन आली की दरवाजात उभे असलेल्या प्रवाशांच्या हातातले मोबाईल, बॅग्स, महिलांच्या खांद्यावरच्या पर्स, अंगावरचे दागिने प्लॅटफॉर्मवरचे फटका गँगमधले चोरटे हेरतात। लोकल निघाली की दबा धरून बसलेले हे चोरटे प्लॅटफॉर्मच्या कडेला हळूहळू चालत येतात आणि बेसावध असलेल्या प्रवाशांच्या हातावर जोरदार फटका मारतात।
त्यानंतर प्रवाशाच्या हातातला मोबाईल, बॅग, पर्स प्लॅटफॉर्मवर पडली की झडप घालून त्यावर डल्ला मारतात. पण प्लॅटफॉर्मवर असलेल्या गर्दीमुळे त्यांचे पकडले जायचे चान्सेस जास्त असतात. म्हणून मग रात्रीच्या वेळी जिथं कमी गर्दी असते अशा स्टेशन्सवर उभे राहून हे चोरटे हल्ला करतात. किंवा फटका गँगकडून होणारे हल्ले हे जास्त करून सुट्ट्यांच्या दिवशी केले जातात. फेब्रुवारी 2024 मध्ये तरुणावर झालेला हल्ला आणि 3 ऑगस्टला गौरव निकमवर झालेला हल्ला हा रविवारीच झालाय. रविवारी गर्दी कमी असल्यामुळं या चोरट्यांना पळून जाणं जास्त सोपं होतं. आता लोकलच्या दरवाजात उभं राहून अनेकांना फोनवर बोलण्याची सवय असते. याचाच फायदा फटका गँगचे चोरटे घेतात. रेल्वे ट्रॅकवर या चोरट्यांनी काही जागा फिक्स केलेल्या असतात. तिथल्या खांबांवर किंवा झाडांमध्ये हे चोरटे लपून राहतात. ट्रेन ह्या जागेवरून पास होताना दरवाजात मोबाईलवर बोलणाऱ्या प्रवाशांच्या हाताला लाकडी किंवा लोखंडी रॉडनं जोरदार फटका हाणून मोबाईल मारणं हा फटका गँगचा फेवरेट पॅटर्न. गाडीचा वेग आणि ट्रॅकवर गर्दी नसल्यामुळं चोरटे आपल्या या डावात यशस्वी होतात. एक्सप्रेस ट्रेनच्या खिडक्यांमधून बाहेरचा व्ह्यू मोबाईलने शूट करणाऱ्या, दरवाजात उभे राहून फोटो काढणाऱ्या लोकांच्या हातातून फोन हिसकावण्याच्याही अनेक घटना आजवर घडल्यात. पण या फटक्यामुळं अनेकांना कायमचं अपंगत्व आलंय, तर काहींना आपला जीव सुद्धा गमवावा लागलाय. सुरुवातीला फटका गँगनं दिवसातून किमान 15 ते 20 मोबाईल मारल्याच्या घटना समोर आल्या होत्या. 2019 मध्ये मध्य रेल्वेच्या फटका गँग विरोधात तब्बल 519 गुन्ह्यांची नोंद झाली होती. लॉकडाऊनच्या आधी जानेवारी ते मार्च 2020 अशा 3 महिन्यात फटका गँगच्या विरोधात 70 गुन्ह्यांची नोंद झाली होती. लॉकडाऊनच्या काळात प्रवाशांची संख्या कमी झाल्यामुळं फटका गँगच्या गुन्ह्यांची संख्या सुद्धा कमी झाली होती. पण त्यानंतर पुन्हा ही गँग सक्रिय झाल्यामुळं लोहमार्ग पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. मुख्य म्हणजे या गँगमधले सर्वाधिक गुन्हेगार हे अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. फटका गँगच्या या झटक्यापासून वाचण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना आवाहन सुद्धा करण्यात येतं. गरज नसताना लोकलच्या दरवाजात उभं राहून प्रवास करू नका. दरवाजात उभं असताना अगदीच इमर्जन्सी असेल तर मोबाईल आतल्या बाजूला घेऊन कॉलवर बोला. गाणी ऐकण्यासाठी किंवा कॉलवर बोलण्यासाठी शक्यतो ब्लूटूथ इयरफोन्सचा वापर करा. अशा काही टिप्सही पोलिसांनी दिलेल्या आहेत. तसंच गर्दीत ट्रेनमध्ये चढताना आपला मोबाईल आणि पाकिट बॅगेत ठेवून बॅग पुढच्या बाजूला घेऊन गाडीत चढा, जेणेकरून तुमच्या वस्तूंवर मागून कोणालाही डल्ला मारता येणार नाही. त्यामुळं अशा चोरट्यांपासून वाचण्यासाठी लोकलला प्रवास करताना प्रवाशांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. कारण अशा हल्ल्यामुळं फक्त तुमच्या वस्तूच नाही तर तुमचा जीव जाण्याचीही शक्यता आहे. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.